मैत्रीत कुठली खंड पडेल का? मोबाईल मैत्रीत कुठला खंड पडेल का? अपात्रतेच्या नाही पडलं. काय मैत्री ही मैत्री असते, राजकारण हे राजकारण असतं. तेवढ्या पुरतं राजकारण करून नंतर एकमेकांनी मिसळून काम करावं या धर्तीचे आम्ही म्हणतो. बरेचसे तुमच्यावर थेट आरोप करण्यात आले की तुम्ही जी साक्ष नोंदवली आहे त्यामध्ये सुरतला जाण्यावरून तुमच्यावर आरोप. मी मगाशी सांगितलं, आरोप केल्याशिवाय यांची दुकानं चालू शकत नाही आहेत. त्याचं कारण काल जी माझी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये मला जे काही प्रश्न विचारले ते मी माझ्या ह्याच्याप्रमाणे व्यवस्थित दिले असं मला वाटतंय. चुकीचं असेल त्यांनी मला दाखवावं. परंतु जे काही विरोधकांनी माझ्यावरती आरोप केले तेही तिथं होते साक्ष ऐकायला. पण त्यावेळेला मी काय म्हटलं की शिवाजी महाराज सुरतकडे गेले होते, त्या अनुषंगाने सुरत हे चांगलं शहर आहे. ऐका, तर सुरत हे चांगलं शहर आहे तर आम्ही पण तिकडे गेलो ते बघायला. याच्या मागे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले होते. सुरतनी यांना लुटलं. महाराजांनी सुरत लुटून आणली होती. हे सुरतनी यांना लुटलं. पण तुम्ही सुरतला पण गेला होता आणि सुरतवरून परत आलात, तुम्हाला सुरत आवडली नाही का? प्रश्नच नाही. कसं असते, आम्हाला पक्षाची प्रामाणिक राहायचं. उद्धव साहेबांनी, तुम्हाला प्रामाणिक सांगतो, त्यावेळेस उद्धव साहेबांनी मला जर उमेदवारी दिली नसती तर मी अपक्ष उभा राहिलो नसतो, निवडून कदाचित झालो नसतो. आणि भरत शेटना दिली नसती तर भरत शेट्टी काही अपक्ष उभे राहिले नसते, निवडून नसते आले. हे उद्धव साहेबांची मेहरबानी आहे. मी काय हे सर्व आहे ते भरत शेट्टी सांगा की त्यावेळेस उद्धव साहेबांनी मला नाही भरत शेट्टी एवढं सांगा, आमचे ज्येष्ठ बंधू आहे, की उद्धव साहेबांनी त्यावेळेस उमेदवारी दिली नसती तर मी अपक्ष लढलो असतो, निवडून आलो असतो. एवढं त्यांनी सांगा. मी काय बोलतो, सगळ्यांच्या घरी त्याच परी आहेत, वेगळ्या काही नाही आहेत. ज्या ज्या वेळेला पक्षाचा जो मनुष्य काम करतो, पक्षाचा माणूस काम करतो, त्याला ते उमेदवारी देणं, निवडून येणं हे सगळं आहे. हे काय त्यांनी केलं म्हणजे आम्ही पण त्यात मेहनत केलेली आहे. असं नाही किंवा त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आम्ही घरी बसून निवडून आलो. मेहनत यांनी केली असं नाही. खालच्या शाखा प्रमुखांनी निवडण्याची मेहनत केली 100%. कार्यकर्ता आम्ही त्याला विसरलेच नाही ना. म्हणून तर लोकांनी 3-3 वेळेला आम्हाला निवडून दिलंय. हे खालच्या लोकांनी नाही, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याच्यासाठी जीवाचं रान केलं. पक्षाचे असल्यामुळे 100% पक्षाचे असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. एक प्रश्न होता की उलट साक्षीमध्ये सातत्याने आला. पक्षप्रमुख पद होतं, हे तुमचं म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत उद्धवसाहेब ठाकरे, म्हणून त्यांना आम्ही पक्षप्रमुख म्हणत होतो. काय नेमकं सत्य? हे माझ्या याच्यात विचारण्यात नाही आलं, हे दुसऱ्या कोणाच्या विचारण्यात आलं नाही. ते असतील तेव्हा आम्हाला तिथं थांबवलं नव्हतं ऐकायला. खरं आमची उलट तपासणी होणार होती म्हणून मला काय थांबवलं नाही. तुम्ही सुरतबद्दल जे विधान केलं त्यावर संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की छत्रपती शिवरायांची तुलना करू नये, बंड आणि गद्दारी यामध्ये फरक असतो. तुम्ही सांगा, तुम्ही बंड केलं की गद्दारी केली? आम्ही बंड केलं आणि उठाव पण केलाय. आणि उठाव कोणाच्या विरोधात झाला? या देशात उठाव इंग्रजाच्या विरोधात झाला. इंग्रजाच्या विरोधात झाला. शिवसेना इंग्रज आहेत का? यांनी उठाव नाही केला, यांनी गद्दारीच केलेली आहे. गद्दारीच केली, याला उठाव नाही म्हणत. काय झालं? उठाव इंग्रजाच्या विरोधात काय झालं? तुमचा नेमका उठाव ऐका, जर आता नितीन बोलतोय बरोबर, त्याचं काय चुकीचं म्हणणं नाही, परंतु ते पण अर्ध्यापर्यंत आले होते ना आमच्याकडे. पण त्यांना अरे आता थांबना जरा, मी काय बोलतो, अरे उत्तर घेऊ. पळून कोण जातो? हा, माघारी आल्याचे बोल. पळून नाही गेला तो, पळून आमच्याबरोबर आला. मला भरत शेट्टी सांगितलं, नितीन तू जो निर्णय घेऊन आला तो योग्य आहे. माझ्या काही कारणास्तव मी निर्णय घेऊ शकत नाही, पण माझी बी मानसिकता नाही आहे. पण आता मला माझं राजकीय कॅरियर संपलं तरी मला हा निर्णय घ्यावा लागतो. कारण की प्रचंड दबाव आमच्यावर, सर्वांवर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड दबाव, आम्हाला ते करावं लागतं. 2 मिनिटं अरे 2 मिनिटं या पवित्र प्रांगणामध्ये आपण आहोत. नितीननी त्याच्या जो कोण ईश्वराला आहे त्याने स्मरून सांगावं. आमच्यावरती भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आला की आमच्यावर दबाव टाकण्याचा किंवा काय? सांगतो ना, आम्ही सांगितलं ना की जे मुख्यमंत्री उद्धव साहेब ज्या वेळेला काय भेटीगाठी होत त्यांनी पण सांगावं ना, किती वेळा भेटले, काय भेटले. कशासाठी गेले? हा, गेलो हिंदुत्वासाठी गेलो तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय आहे ना, आता आले ते, काल आले ते, आले आमच्यावर, आम्ही नाही घेतले, ते आम्हाला जॉईन झाले. काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. काँग्रेस राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारलं असं कोणी म्हणत? भरत शेठ, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करून काँग्रेस राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारलं. उद्धव साहेबांनी हिंदुत्व नाही सोडलं, काँग्रेस राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारलं.
हे का म्हणत नाही ते लोक? मी काय बोलतो, राष्ट्रवादी तुमच्या सोबत आले, त्यांनी गंभीर आरोप आता- केला ना, आता तुम्हाला कशी काय सांगू? मागून आले ते आम्ही मान्य करतोय. आता बाहेर पडायला पाहिजे 2 तुम्ही मिनिटं आल्याबरोबर. थांबा ना जरा. ते 3 पक्ष आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आम्ही 2 हिंदुत्ववादी लोक आहोत, त्यामुळे आम्हाला बाहेर पडण्याचं काही कारण नाही. आणि आमच्याकडे काय ऐका ना, आमच्याकडे काय मेजॉरिटी कमी नाही, हे तुम्हालाही कल्पना आहे. आता त्यांच्या चुलता पुतण्यामध्ये काय अडचणी आल्या असतील त्याला आमचा जबाबदार नाही. पण त्यांना वाटलं की बाबा एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करतायत. ते जर चांगलं काम नसलं तर आता मी ज्या योजना सांगितल्यात त्यातलं ह्याने खोडून दाखवावं, सांगायचं तात्पर्य. जे वस्तू तुम्हाला सांगतो, देशात उद्धव साहेब असे एकमेव मुख्यमंत्री होऊन गेले की त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला सरसगट 2 लाखापर्यंत माफी केली 15 दिवसाच्या आत. आताचे मुख्यमंत्री केंद्र सरकार आता निवडणुकीच्या तोंडावर घोषणाचा पाऊस करतात. निवडणुकीच्या तोंडावर करून काय फायदा? छत्रपतींच्या बाबतीमध्ये जो मुद्दा सुरू झालेला होता, आता नेव्हीच्या तुम्ही बघा, जहाजावरती सुद्धा छत्रपती हो ना, मग देशाच्या पंतप्रधानांनी 2016ला मुंबईला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी भूमिपूजन केलं होतं. आज 2024 लागते, आता डिसेंबर झाल्यानंतर आज 6 वर्ष झाले, 8 वर्ष होतात. 8 वर्ष झाले शिवाजी महाराजांची वीट का रचली गेली नाही? का रचली नाही? म्हणणं बरोबर आहे. समुद्रामध्ये बांधत असताना ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत आहेत. आमची त्याबद्दल मग म्हणणं आहे. देशाच्या 2 मिनिटात पंतप्रधानांनी अडीअडचणी पहिले दूर करायला लागत होत्या, नंतर भूमिपूजन करायला लागत होतं. एकेकाळी एकत्र काम केलेलं आहे, तुमची जबाबदारी असते. यांना मिठी मारणार आहात का? जुने सगळे मारले ना, मग तू बघितले नाहीस का? 31 डिसेंबर पर्यंत नाही, मन की बात मध्ये अजूनही त्याचं आम्ही स्वागत करू शकतो. लक्षात आलं का? आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अजून आदर आहे, भावना आहे, सगळं आहे. तरी त्याची जर विचार असेल तर त्याचे आम्ही, माझं पुरं होतं ना. नाही, नाही, आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे, पण त्यांनी मिठी मारली की कदाचित अशी भीती निर्माण होती की अफजल खानाची तर मिठी नाही, भीती निर्माण होत जाते. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांना तुम्ही 2 मिनिटं अफजल खानाच्या 2 मिनिटं अफजल खानाच्या वस्तीमध्ये हा राहतो जास्त. त्याला विचार. हा अजून तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा तो बसू शकला नाही, त्याने विचार बालापूरला. ऐका, अरे ऐक ना. देशाच्या पंतप्रधानांनी आज 8 वर्ष झाले अख्ख्या तिथं भूमिपूजन केलं, तिथं महाराजांनी पुतळा बसवला नाही. तुम्ही बसवा लवकर, तिथे वीट सुद्धा रचली नाही. भरत शेठ, तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या नावावर या महाराष्ट्रामध्ये मतं मागितले. छत्रपतीचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ. त्या मोदीजींनी अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन 2016ला केलं, अजून ईट सुद्धा लागली नाही. तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. आमचा राजा होता महाराष्ट्रातला उद्धव साहेब. शेतकऱ्याला 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी दिली. शेतकऱ्याच्या बद्दल प्रेम होतं. आणि देशाचे राजा 1 वर्ष पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले होते, पण देशाच्या राजाला पाजर नाही फुटला. हा आमचा राजा आहे शेतकऱ्याच्या हिताबद्दल. एवढं देशाकडे जाऊ नको, महाराष्ट्राकडे ये. देश- ऐका जरा, 1 मिनिट ऐका जरा. अरे, दोन महाराष्ट्राचं मिनिटं. राजकारण ऐकता? महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीहून चालू राहिलं. महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रातून चाललं असतं तर मी बोललो नसतो. पहिला महाराष्ट्राचं मुद्दा एक राजकारण ऐका. दिल्लीहून चालते. त्यांनी भरत मगाचपासून शेट्टी जो काय बोलायचं होतं? कुंतून वाजवतोय नाही, भरत की शेट्टी अंदर काय बोलायचं? कर्ज माफ केलं, हे सगळं मी माफ दिल्लीहून केलं. सांगितलं, ऐका, त्या शेटला बोलता कर्ज नाही येत. कसं माफ झालं, काय झालं हे तुम्हाला आम्ही सविस्तर सांगू. परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं, कर्जही माफ करतायत, शेतकऱ्याला मदतही करतायत. आणि ऐका जरा, आता नाना फाईलला 6,000 रुपये जे शेतकऱ्यांना आता जे काय दरवर्षी चालू केलेले आहेत, हे आपल्या सरकारने केलं, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं. 1 लाख रुपये, थांबे जरा, 1 लाख रुपये लेख लाडलीला आपल्या मुख्यमंत्र्यांनी चालू केलंय. ऐका जरा, असू दे ना. 1.5 लाख रुपयावरून 5 लाख रुपये आपल्या मुख्यमंत्री चालू केलंय. त्यानंतर अर्ध तिकीट, थांबा जरा, अर्ध तिकीट महिलांना चालू केलं. 75 वर्षाच्या वरती फ्री तिकीट केलं. अशा अनेक योजना की ह्यांना त्या मोजता येणार नाहीत. लक्षात ठेवा, त्या 1.25 वर्षात, ह्या 1.25 वर्षामध्ये जास्त नाही. आणि आम्हाला सांगतायत कर्ज माफ केलं. आतापर्यंत मुख्यमंत्री दिले तुम्हाला मी सगळं रिसर त्या मागच्या 1.25 वर्षामध्ये काय काय माफ केलंय, काय काय करतायत, काय करणार ते तुम्हाला सविस्तर देतो. हा एक तुंतुना वाजून असं होत नाही. पण ते जर वाजलं असतं तर मग तुम्ही काय गेले असते? हा सांगतो, अफजल खानाची गदा भेट करायला. ऐका, माझ्याकडे राजधानीचं ठिकाण आहे. शिवाजी महाराजांचं 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा एकमेव राजा
ते राजधानीचं ठिकाण महाड या ठिकाणी माझ्या मतदारसंघ. अरे आता ऐक ना बाबा, तुझं ऐकलं ना मी. अरे नंतर बोल ना तू. अरे नंतर बोल. शिवाजी महाराज पूर्ण होते. शिवाजी महाराज पूर्ण होऊ दे ना. शिवाजी महाराज पूर्ण होऊ दे. तुमच्या योजना त्यांनी ऐकल्या. छत्रपती शिवाजी महाराज, अरे माझं पूर्ण होऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, कर्जमाफीची घोषणा केली. तुम्ही पहा, काय करतो हे जे शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्याला त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही कर्ज माफ झाले म्हणून प्रमाणपत्र दिलं. हा फोटो आणि हे प्रमाणपत्र देवेंद्रजीच्या सहीचे. आणि आज रोजी सुद्धा ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. तहसीलदारांना त्यांनी ॲफिडेव्हिट करून दिलं, आमच्या जीवाचं कुटुंबाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोणी. अशी कर्जमाफी, अशा यायच्या घोषणा, फसव्या घोषणा जनतेच्या. 2014ची कर्जमाफी देवेंद्रच्या सहीचं प्रमाणपत्र आहे. हे बघा, हे देवेंद्रच्या सहीचे प्रमाणपत्र आहे. याची उत्तर द्या बरं. कोणाचा छत्रपती मी लक्षवेधी लावलेला आहे. लक्षवेधी लावलेला घेतलाच नाही. यांनी लक्ष लावू दे. याला आम्ही सहकार्य करू. जर असं झालं असेल तर बघा ना शेठ, ऐका तर खरं. मी काय बोलतोय, शिवाजी महाराजांच्या एकच मिनिट. कर्जमाफी केली. आता एक तुम्ही मिनिट बघा ना. बघतोय ना ते काय बघितलं. माझं काय म्हणणं आहे, जर असल हे दाखवतोय नितीन देशमुख. अरे 2 मिनिटं. लक्षवादी जर त्यांनी लावली असेल, त्या लक्षवादीला ऐका जर खरं, लक्षवेधीला जर त्यांनी उच्चारलं तर त्याला सहकार्य करण्यासाठी या विषयावरती आम्ही सभागृह तयार. अरे वाढू नको रे बाबा तू. त्यांना घ्यायला लावतो. घ्यायला सांगतो ना आम्ही. त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांना घ्यायला सांगतो अध्यक्षांना. लक्षवेधी घेऊ. हेच एकमत अपात्रतेच्या कारवाईनंतरही दिसेल का एकमेकांमध्ये की मैत्री यातून नाही, भरत शेठ आमचे मोठे बंधू आहेत, तो बद्दल विषय नाही. आमची विचार त्याच्याशी जुटत नाही. बरोबर. मोठे बंधू आहेत, विचाराशी. सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांची धोकी मोडतात, मात्र नेते मंडळी एकमेकांसोबत असतात, त्यांची मैत्री अखंड असते. तुम्ही सर्व शिवसैनिक तुम्हाला सांगतो, मगाशी एका शब्दात सांगितलं ना, राजकारण वर्षाच्या 12 महिन्याच्या 30 दिवसाचे 24 तास करायचं नसतं. राजकारण झालं नंतर आपल्या भागातला विकास, मैत्री, प्रेम हे सगळं आपण एखाद्या लग्नाला आपण देतो की विरोधकाला निमंत्रण, आपल्या घरच्या सुखदुःखाला देतो. तसा तो प्रकार आहे. जर माझ्या मनात काय पाप असेल तर तुम्ही एकमेकाला विचारणार नाही. फक्त आता भरत शेठना मी मिठी मारी, पण भरत शेठची मिठी मला असं वाटते कदाचित अफजल खानाची मला भीती वाटते. ऐका आता 1 मिनिट. माझी मिठी आहे त्याची काय नाही. पण तू आता विचार कर, मी जास्त जाड आहे का तो जास्त जाड आहे? नाही, भरत शेठ झाल्या. बरं ऐका, माझं 72 किलो वजन आहे, त्याचं 80 किलोच्या वरती आहे. त्याने सांगावं नाही काय. बरं ऐक, जर त्याला जर भीती वाटत असेल, मी शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातला आहे, तालुक्यातला आहे, त्यातल्या भागातला आहे. आमच्याकडनं चुकीचं काय होणार नाही हा माझा त्याला शब्द आहे. जरी त्यांनी त्याला काय वाटत असेल, पण त्यांनी ही मिठी त्यांनी आमच्या सभेत जर आले तर आणखीन मी त्याला खांद्यावरती घेऊन हे पूर्ण ह्याच्यात